मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये, तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मला ड्युटी पण आहे आणि मंदिरात पण जायचं आहे. सो आज कसं ऍडजस्ट होणार आहे ते नक्की बघा. आणि इथे वारुळाचा मारुती म्हणून खूप जास्त फेमस आहे अहिल्यानगरमध्ये. सो आज तिकडेच जाणार आहोत आम्ही पूजेसाठी. तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा. तर सुंदर अशा दिवसाची सुरुवात झाली होती आणि आज नागपंचमीमुळे आहे ना, आमच्याकडे तर दिंड आणि कानुले करतात आणि बिना फोडणीचं वरण करतात. तर तुमच्याकडे काय करतात नक्की मला सांगा. पण आज आहे ना, सोमवार असल्यामुळे मी काही ते दिंड वगैरे केले नव्हते आणि ह्यांना पण ड्युटी बाहेर होती. सो त्यामुळं मग फक्त माझ्यासाठी खिचडी केली होती. आता खिचडी जरी करायची म्हटली तर मिरच्या वगैरे कट करायच्या नाही, कधी भाजायचं नाही, तळायचं नाही, असं आमच्याकडे आहे. फोडणी वगैरे द्यायची नाही, आमच्याकडे अशी पद्धत आहे. आणि पुरणपोळ्या वगैरे करत नाहीत, माझ्या मम्मी त्यांच्या साईडला पण करत नाहीत. सो तीच प्रथा जी आहे तर मग मी पण तीच धरलेली आहे स्टार्टिंगपासून. सो मग त्यासाठी मी पण तेच केलं होतं की भाजत नाही, तळण वगैरे काहीच नाही करायचं आपण. आणि त्यानंतर मग आवरलं मी. खिचडी पण आहे ना, तेल वगैरे आधीच टाकायचं नाही, कूट वगैरे टाकून मिक्स करून घ्यायची, त्याच्यानंतर वरतून तेल टाकायचं असं होतं. सो मग म्हटलं चला, खिचडी वगैरे झाली आणि आम्ही गेलो वारुळाच्या मारुतीला. खूप फेमस आहे नगरमध्ये, म्हणजेच अहिल्यानगरमध्ये, आणि खूप मोठी यात्रा वगैरे पण असते तिथे. सो मागच्या वर्षी पण आम्ही तिथेच गेलो होतो. म्हटलं चला ह्या वर्षी पण आपण जाऊयात, कारण की असे जे काही सण असतात तर जवळपास काही असेल तर आपण जाऊ शकतो, बट जवळ काहीच नाही आहे. मग म्हटलं चला आपण जिथे मागच्या वर्षी पण गेलो होतो तिथेच जाऊयात, कारण की आमच्या आजूबाजूला तर कुठे वारुळ वगैरे पण नाही आहे. तर आदल्या दिवशी भावाचा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी पण उपवास असल्यामुळे मला काही जास्त स्वयंपाकाचा लोड नव्हता. सो कानुले वगैरे मी केले नाही. तर तुमच्याकडे काय काय करतात, कानुले वगैरे करतात का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाकडे ना पुरणपोळी पण करतात, पण मी तर काही पुरणपोळी कधी अजून लग्न झाल्यास केलीच नाही. आणि लहानपणापासून जे बघत आली मग मी पण तेच केलं होतं. सिम्पल असा लुक केला होता मी, कारण मला ऑफिसला पण जायचं होतं, मी आधीच म्हटलं तुम्हाला. सो त्यामुळं म्हटलं की ते आपल्याला दिवसभर मॅनेज पण झालं पाहिजे. तर इथे छान असं दर्शन झालं बरं का. अभिषेक वगैरे मस्त चालू होता. इथे महादेवाची पिंड वगैरे भरपूर असे मंदिर आहेत छोटे छोटे. तर तिथं पण दर्शन घेऊन टाकलं मी. म्हटलं चला महादेवाला जायचं आहे तर बघ, इथेच महादेवाची पण आपली भेट झालेली आहे. मग तिथेच महादेवाच्या पण पाया वगैरे पडली. आणि इथे लाया बत्त्याशा वगैरे होत्या, तर त्या पण देवाला व्हायचं काम केलं होतं मी. आणि भरपूर अशी गर्दी व्हायला लागली होती बरं का आता. आणि त्यानंतर जाताना आहे ना, खूप सुंदर सुंदर खेळण्यांची वगैरे दुकानं लागलेली होते. पाट वगैरे असतात ना, तर ते पण होते तिथे भरपूर सारे. तर म्हटलं होतं शॉपिंग करावी, पण सकाळ सकाळ म्हटलं एवढे शॉप्स पण असे नाही का चालू नाही आहेत. तर मग म्हटलं चला नंतर घेऊयात, आपण घ्यायचं आहेत तर. पण असं होतं की चांगलं घेतलं की ते रफ अँड टफ यूज होतं, आणि असं थोडंसं बाहेर घेतलं की मग असं होतं की थोडा दिवस यूज करायचं आणि परत टाकून द्यायचं. मस्त अशा खेळण्या, रातपाळणे वगैरे खूप सुंदर सुंदर होतं इथे. आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो ऑफिसला येण्यासाठी. हे मला ऑफिसला सोडणार होते. फायनली ऑफिसला आले आणि पी सीला लॉग इन केलं. म्हटलं चला आपल्या कामाची सुरुवात तर इथूनच होते. सणसूद असो किंवा काय असो, आपल्याला दोन्ही पण मॅनेज करायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं आहे. मग त्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत आहे ना थोडंसं आपलं ऑफिसचं शेअर करूया. त्यानंतर ऑफिस वगैरे झालं आणि संध्याकाळी जायची वेळ आली. सो असा होता आपला आजचा छोटासा असा व्लॉग नागपंचमीचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.